नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। लोकसभा निवडणुकीनंतर आता महायुती विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे। सगळ्यांचे लक्ष महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीचं टेन्शन वाढवले आहे। त्यामुळे प्रमुख पक्ष असलेला भाजप यातून कसा मार्ग काढणार? रासपला लोकसभा निवडणुकीत एक जागा दिली गेली होती। स्वतः महादेव जानकर हे परभणीतून निवडणूक लढले होते। त्यानंतर आता महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जागा मागितल्या आहेत। महादेव जानकरांना किती हव्यात जागा? माध्यमांशी बोलताना महादेव जानकर म्हणाले की आम्ही 50 जागांची मागणी करणार आहोत। आमच्या प्रदेशांनी 104 जागा लढवण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे। जागा वाटपताना 1-2 जागा कमी जास्त होत असतात, पण आम्ही तयारी केली पाहिजे असे जानकर यांनी म्हटले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनाला किती हव्यात जागा? महायुतीतील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत 100 जागा मागितल्या आहेत। पक्षाचे नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या वर्धापन दिनीच ही मागणी केली आहे। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 80 ते 90 जागांची मागणी करण्यात आली आहे। पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे नेते छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांकडून ही मागणी केली गेली आहे। विधानसभेच्या 288 जागांचे भाजप कसे करणार वाटप? महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे। यापैकी सर्वच पक्षांनी जास्त जागांची मागणी केली आहे। यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मागणीबद्दल भाजप काय भूमिका घेणार आणि किती जागा देणार हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे। लोकसभेप्रमाणे भाजप विधानसभेला जास्त जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपाने जास्त जागा घेतल्या तर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा देणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत आहेत। त्यात महादेव जानकर यांनी 50 जागा मागितल्या आहेत। रामदास आठवले यांच्या पक्षानेही जागा मागितल्या आहेत। त्यामुळे भाजपासमोर जागा वाटपाचे मोठे आव्हान असणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।